तर आता आपण तिसऱ्या अंकाकडे बोलूया. आताचा जो प्रसंग आहे तो जयदेवाला राजकवीचं पद मिळालेलं लक्ष्मणसेनाच्या दरबारात आणि आता तो राजकन्या राधादेवी हिला शिकू लागलाय. राजकन्या राधादेवीला जयदेव अष्टपदी शिकवतोय तेव्हा राजकन्येवर जयदेव लुब्ध झाला असा संशय पद्मावतीला येतो. असूया असतेच, कुठेतरी मत्सर असतो. तसा आता तिला जयदेवाच्या पत्नीला पद्मावतीला राधादेवीबद्दल मत्सर वाटू लागतोय की तो तिला शिकवतोय म्हणजे काहीतरी चालू तर नाही ना गडबड. इकडे जयदेव मात्र वेगळ्याच चिंतेत आहे, कारण की दुसऱ्या दिवशी दरबारात होणाऱ्या कवींच्या समस्यापूर्तीच्या सामन्यात त्याला कवितेचं चरण पूर्ण करायचं आहे, जो त्याला काही सुचत नाही आहे. जयदेवाच्या परोक्ष पद्मावती त्याच्या कवितेची पोथी पाहते आणि श्रीकृष्णाच्या दृष्टांतामुळे तो कवितेचा अर्धवट राहिलेला चरण ती पूर्ण करते. मात्र एका बाजूला तिच्या मनात असणारं शंकांचं संशयाचं हे वादळ जे काही आहे त्यामुळे ती बेशुद्ध पडते. जयदेवाला आपल्या कवितेचं चरण पद्मावतीनं पूर्ण केलं आहे हे पाहून आनंद होतोच, शिवाय पद्मावतीच्या प्रगाढ प्रीतीचाही प्रत्यय त्याला येतो. तो प्रिये चारुशीले ही अष्टपदी गाऊ लागतो. तेव्हाच बेशुद्ध झालेली पद्मावती जागी होते आणि म्हणूनच या अष्टपदीला संजीवनी अष्टपदी म्हणतात. तर असा हा फार सुंदर नाट्यमय प्रसंग आहे. 3च पात्र इथे या अंकात येतात, राधादेवी, जयदेव आणि पद्मावती. तर तिसरा अंक पाहू, त्याला जोडूनच चौथा अंक पुढे होणार आहे. रसिक हो, गेल्या 2 अंकात जयदेव आणि पद्मावती यांच्या विवाहापर्यंतचा कथाभाग आपण आता पाहिला. आता विक्रमावती नगरीत घडलेला पुढचा कथाभाग आपण बघूया. जयदेव आणि पद्मावती यांचे विवाह होऊन 6 महिने झालेत. गोकुळाष्टमीच्या आदल्या सकाळी जयदेव काव्य लिहितोय. एक एक ओळ तो राजकन्या राधादेवीला गाऊन शिकवत आहे. राधादेवी ते काव्य त्याच्या शिकवण्याप्रमाणे गाऊन दाखवत आहे. दंत रुचि को
चारुशीले घोरम् प्रिये चारुशीले प्रिये चारुशीले स्थलकमल गञ्जनं मम हृदय रञ्जनम् जनितरतिरङ्ग परभागम् प्रिये चारुशीले प्रिये चारुशीले स्मरगरल खण्डनं मम शिरसि मण्डनम् देहि पदपल्लव मुदारम् प्रिये चारुशीले प्रिये चारुशीले प्रिये चारुशीले प्रिये चारुशीले राजसुते राधे राजसुते राधे राजसुते राधे अतुल रसिका तू अससी गौरवुनी लाजविसी मजसी उपकार अनंत तुझे काय असे तव हे तू मोहित झाली मोहन मुरलीवरी राधिका मोहित झाली मोहन मुरलीवरी राधिका त्यात काय होता परिका अससी मम राधा तू परिका अससी मम राधा तू राजकन्या आणि जयदेव यांचा हा संवाद चालू असताना पद्मावती सहज बाहेर येते आणि तिच्या कानावर मम राधा तू हे शब्द पडतात. काय मम राधा तू दुभंगला दुर्भागिणीचा पती प्रेम से तू. राजकन्येला जयदेव मम राधा तू असे म्हणताना ऐकून पद्मावती दरवाजाच्या आतील बाजूस मूर्छित होऊन पडते. इकडे अष्टपदीची पुढील ओळ जयदेवास सुचत नाही आहे. तो मागचीच ओळ पुन्हा पुन्हा गुणगुणत विचारात पडला आहे. प्रिये चारुशीले भृंगासममधुबिंदु भोवती गुंजन
प्रतिभा माझी कौतुक नोहे प्रतिभा माझी खूप पावली मज वाटे कौतुक नोहे प्रतिभा माझी खूप पावली मज वाटे एक शब्दही सुचेना मला एक शब्दही सुचेना मला विषादंतरी अति दाटे विषादंतरी अति दाटे कौतुक नोहे प्रतिभा माझी खूप पावली मज वाटे काव्याचे नर्तन गायन निज काव्याचे नर्तन गायन स्वर्गची वाटे की कविते स्वर्गची वाटे की कविते आतुर झाले कवी मन माझे आतुर झाले कवी मन माझे संनृत्य निज कृती पाहण्याते चल राजसुते करी धन्य माते. आणि इतकं बोलून राजकन्या आणि जयदेव जातात तेव्हा बेशुद्ध झालेली पद्मावती पुन्हा सावध होते आणि पुढे येते.
विचारा. आणि पद्मावती जयदेवाच्या पोथीवर गुणगुणत लिहिते, ज्वलती मैदारुणो मदन कदनानलो हरतु तदुपहित विकारं प्रिये चारुशीले. हरतू शब्द लिहिताना पद्मावतीला अससी मम राधा तू या जयदेवाच्या उद्गाराची आठवण होते. हरतु 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 अससी मम राधा तू. आणि एवढे म्हणून पद्मावती मूर्छित होऊन पडते. तेवढ्यात तिथे जयदेव येतो. नेत्र धाले पाहुनी नृत्यलीला, नेत्र धाले पाहुनी नृत्यलीला, तृप्त कर्णहि परसोनी रागमाला, तृप्त कर्णहि परसोनी रागमाला. काव्य गौरवः जरी तोषदायी, काव्य गौरवः जरी तोषदायी, परिणलाभे शांती मम मनाला. उदयीक असे कविवृंद सभा, उदयीक असे कविवृंद सभा, प्रभात काळी राजमंदिरी, अपूर्ण अजुनी काव्य माझे, होईना की समस्या पुरी. दाखवू कसे वदन सवेला, मानी जी कवी कुलगुरु मजला. जगन्नाथपदी शिरवाहुनी, जगन्नाथपदी शिरवाहुनी, की निवारू जननिंदेला. तेवढ्यात त्याचं लक्ष मूर्छित पद्मावतीकडे जातं. तिला निजलेली पाहून तो म्हणतो, अरे ही इथेच निद्रित की पद्मावती, मोहक सुंदर दिसे किती, परमरम्य अनुपमवा निद्रित सौंदर्याची शोभा दावी किती. कलाबद्ध नृत्यांग इंगित, कलाबद्ध नृत्यांग इंगित, अससी मनोहर कितीही जरी, अससी मनोहर कितीही जरी. निसर्ग सहज मनोज्ञ गुणांची येईल का त्यांना सरी. ज्ञाननयन उघडोनी शिवाने, ज्ञाननयन उघडोनी शिवाने, महाप्रयासे मदन जाळला. ज्ञाननयन उघडोनी शिवाने, महाप्रयासे मदन जाळला. पद्मावती परी नयन मिटोनी, विनायास करी सजीव त्याला. नयन उघडोनी शिवाने, महाप्रयासे मदन जाळला. जयदेव आश्चर्याने पोथी पाहू लागतो आणि त्याला पद्मावतीने पूर्ण केलेला कवितेचा चरण दिसतो. अरे पद्मावतीचे हस्ताक्षर हे मम लेखनी आले कैसे. ज्वलती मयी दारुणो मदन कदनानलो, हरतु तदुपहित विकारम. आहा, पूर्ण केली समस्या मम काव्यातील पद्मावतीने. पराभवाच्या चिंतेतूने मुक्त मजसी केले
मम भूषण तू मम जीवन तू मम भूषण तू मम दारुण दुरित निवारण तू मम दारुण दुरित निवारण तू मम जीवन तू मम भूषण तू संजीवन काव्य सुलोचन तू संजीवन काव्य सुलोचन संजीवन काव्य सुलोचन आणि सीमजला कीर्ती चिरंतन आणि सीमजला कीर्ती चिरंतन तू मम जीवन तू मम भूषण तू मम दारुण दुरित निवारण तू मम जीवन तू मम भूषण पद्मा